माळेगावात मुख्यमंत्री येणार असलेल्या कार्यक्रमात गर्दी खेचण्यासाठी आयोजकांचा नवा फंडा। आयटम सॉंगवर तोकड्या कपड्यात नाचवल्या मुली। हायवे लोकमतचा इम्पॅक्ट, मराठवाड्याची लाईफलाईन गोदावरीच्या पात्रातल्या वाळू माफियांवर कारवाईला सुरुवात। महाराष्ट्रातल्या महिलांचा भ्रमनिरास, शनी शिंगणापूर संस्थांच्या अध्यक्षपदी अनिता शेटेंची निवड, पण महिलांना शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश नाहीच। राज्यातल्या 12 साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द, एफआरपी न देणाऱ्या 12 कारखान्यांवर साखर आयुक्तांची कारवाई। दारूच्या नशेत पोटच्या पोरालाच टाकलं विहिरीत, क्रूरकर्मा बापाला अटक। वर्ध्यातली धक्कादायक घटना। गडचिरोलीत माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत जहाल महिला माओवाद्यासह 2 माओवादी ठार। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील संडराच्या जंगलात झाली चकमक। नगर परिषद आणि नगरपंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेस 107 जागांसह पहिल्या क्रमांकावर, सत्ताधारी भाजपला अवघ्या 24 जागा। आणि गडचिरोलीतला तरुण शेतकरी पिकवतोय शेतीमधून मोती। उच्च शिक्षित संजय गंडाटे करतोय तलावात मोत्यांची शेती। एका धक्कादायक बातमीने आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये सुरुवात करूयात। नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी माळेगावात एक नवा फंडा वापरला गेला। नांदेड जिल्ह्यामध्ये दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी माळेगावची यात्रा भरते आणि या माळेगाव यात्रेमध्ये खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यानंतरच्या धनगर मेळाव्याला संबोधन करण्यासाठी मुख्यमंत्री येणार होते, पण ते येण्याआधी गर्दी जमवण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठी आणि हिंदी आयटम सॉंगवर तोकड्या कपड्यात काही तरुणींना नाचवण्यात आलेला आहे आणि त्यांनी अश्लील डान्स करून गर्दी जमवली। खरं तर मुख्यमंत्री येईपर्यंत गर्दी खेचून ठेवण्यासाठी एका कला पथकाला बोलवण्यात आलं होतं, पण या कला पथकाने चक्क मराठी, हिंदी आणि एका तेलुगू आयटम सॉंगवर नृत्य केलं। अतिशय तोकड्या कपड्यात द्वयार्थी हावभाव करून नाच सुरू होता। दुपारी 1 पर्यंत हा विभत्स प्रकार सुरू होता। जमलेला समुदाय सुद्धा या गाण्यावरती धुमाकूळ घालत होता। आयोजकांनी असं होऊनही हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। एकूणच या सगळ्या विभत्स प्रकाराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्या बरोबर आहे। मुजीब, काय या सगळ्या घटनेनंतर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत? मुख्यमंत्री येणार होते म्हणून गर्दी जमवण्याकरता म्हणून अशा प्रकारचे हे आयटम सॉंग आणि त्यातले हे विभत्स नृत्य तिथे करण्यात आलं, काय याबद्दल चर्चा होताना दिसते? विशाल बरोबर आहे। काल माळेगावामध्ये धनगर समाजाचा धनगर जागर मेळावा आयोजित करण्यात आला होता। धनगर विकास परिषदेच्या वतीने हा मेळावा आयोजित इथं करण्यात आला होता। आपण धनगर जागर म्हणजे जागर शब्दाचा अर्थ आपल्याला सांगण्याची गरज नाही आणि 11 वाजता या मेळाव्याला मुख्यमंत्री येणार होते। धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात ते काहीतरी ठोस भूमिका मांडतील किंवा आश्वासन देतील अशी समाजाची अपेक्षा होती। त्यामुळे देखील धनगर समाजातले जिल्हाभरातले लोक या मेळाव्यासाठी आलेच होते, परंतु मुख्यमंत्र्यांना विलंब होत असल्याने एक नवीन फंड आयोजकांनी इथं मांडला आणि कलापथक इथं बोलावलं। अशा पद्धतीने अश्लील नृत्य इथं करायला लावलं। तब्बल 11 वाजल्यापासून तर 1 वाजेपर्यंत 2 तास जोपर्यंत हेलिकॉप्टर मुख्यमंत्र्यांचा दाखल झाला नाही तोपर्यंत हा सगळा प्रकार इथं सुरू होता, परंतु आयोजकांनी त्यांना कुठं थांबवलेलं नाही। अनेकांनी या संदर्भात आयोजकांकडे या यात्रेच्या पावित्र्याबद्दल, ही यात्रा पवित्र आहे आणि अशा पद्धतीचा डान्स नकोय म्हणून तक्रारी देखील मांडल्या, परंतु आयोजकांनी कोणाचंही काही ऐकलेलं नाहीये। खरं तर ही जी यात्रा आहे ती खंडोबा यात्रा दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध आहे। खंडोबा यात्रेच्या या प्रसिद्ध यात्रेमध्ये, पवित्र यात्रेमध्ये अशा पद्धतीचा अश्लील डान्स हे केल्यामुळे खंडोबा रायांच्या भक्तांमध्ये जे आयोजक आहेत त्यांच्याबद्दल मात्र नाराजी आहे। विशाल, मुजीब आपल्याबरोबर याविषयी अधिक बोलण्याकरता, प्रतिक्रिया देण्याकरता राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस देखील आहेत, पण आपण त्यापूर्वी आपण बोलूयात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आपल्या बरोबर आहे। धनंजय मुंडे, या सगळ्या प्रकाराकडे आपण कसं बघता? म्हणजे मुख्यमंत्री येणार आहेत आणि धनगर मेळाव्याला ते संबोधित करणार आहे, त्यापूर्वी गर्दी थांबवून ठेवण्याकरता म्हणून असे हे अश्लील डान्स तिथे करण्यात आले आयटम सॉंगवरती, काय आपली प्रतिक्रिया यावरती? नाही, खरं तर यामध्ये धनगर समाजाच्या एक मेळाव्याच्या निमित्तानं होत असलेल्या कार्यक्रमात असल्या प्रकारचा नाच
गाण्याचा कार्यक्रम मी पहिल्यांदाच ऐकतोय। हा समाजाचा मेळावा होता आणि त्या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येत असताना अशा प्रकारे आयोजकांनी धनगर समाजाची गर्दी तिथे राहावी, मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम गर्दीत व्हावा यासाठी बायांना नाचवण्याचा प्रकार जे पद्धतीने समाजाच्या स्टेजवर झाला ते अतिशय घृणास्पद आहे। या बाबतीमध्ये धनंजय मुंडे यांनी याबद्दल ते प्रतिक्रिया देत होते, पण काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही। तोपर्यंत पुन्हा एकदा संपर्क होऊस्तर जाऊयात आपण राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस आपल्याबरोबर आहे। चारुलता टोकस जी आपण ही दृश्य बघितली असतील, लाज आणणारी ही सगळी दृश्य आहे आणि एका समाजाचा मेळावा आहे ज्या मेळाव्यात मुख्यमंत्री येणार होते पण त्यांना यायला उशीर होतोय म्हणून अशा प्रकारचा हा डान्स या स्टेजवरती गर्दी थांबवून ठेवण्यासाठी म्हणून करण्यात आला। काय याबद्दल आपली प्रतिक्रिया आहे? आताच मी हा व्हिडिओ बघितला। असे कार्यक्रम जिथे मुख्यमंत्री येणार आहेत अशा ठिकाणी जर घेतले तर मुख्यमंत्र्यांच्या जागेची काय गरिमा राहणार आहे आणि असे कृत्य हे या पक्षाचे महिलांकडे बघण्याचे जे दृष्टिकोन आहे हे दर्शवते असं मला वाटतं। आणि महिला काँग्रेसतर्फे अशा कृत्याचा मी थोर निषेध करते आहे आणि अशा तऱ्हेचे कार्यक्रम अजिबात आयोजक म्हणा किंवा त्यांनी भाजपा म्हणून त्यांनी सुद्धा याच्याकडे लक्ष घालायला पाहिजे होतं की जिथे मुख्यमंत्री जात आहेत तिथे कसल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, गर्दी थांबवायसाठी असो किंवा आणखी कशासाठी असो, अशा तऱ्हेचे त्यांच्या मनात विचारच यायला नको होते खऱ्या अर्थाने। आणि म्हणून मला नाही वाटत की ह्या सरकारला कोणीही एवढं सिरियसली घेतंय, कारण अशा तऱ्हेचे जर कार्यक्रम जिथे मुख्यमंत्री येणार जर ते आयोजक घ्यायला लागले तर मुख्यमंत्र्यांची आणि त्या स्टेटसची काय गरिमा राहते। धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल। चारुलता टोकस होत्या आपल्याबरोबर, राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्षा। त्यांनी प्रतिक्रिया दिली की जर मुख्यमंत्री येणार होते या कार्यक्रमाला आणि त्यापूर्वी अशा पद्धतीचा कार्यक्रम गर्दी थांबवण्यासाठी म्हणून केला जात असेल ज्यात हे अश्लील डान्स करण्यात आले आयटम सॉंग्सवरती, तर त्यात मुख्यमंत्र्याच्या पदाची काय गरिमा राहते, त्यांच्या उपस्थितीची काय गरिमा राहते हे अत्यंत चुकीचं होतं। आणि या सगळ्या प्रकारानंतर जे काही आयोजक आहेत त्यांना वारंवार सांगून देखील जर असा कार्यक्रम ते थांबवण्यास तिथे तयार नव्हते तर या सरकारला, या सरकारच्या धाकाला जे काही एकूण कायदा व्यवस्था आहे याला कोणीही सिरियसली घेताना किंवा गंभीरतेने घेताना दिसत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। पुन्हा एकदा आपण जाऊयात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आपल्याबरोबर आहे। धनंजय मुंडे जे आपण सांगत होतात की हा प्रकार कशा पद्धतीने निंदनीय आहे? मुळामध्ये जे आयोजक आहेत त्यांनी धनगर समाजाचा मेळावा घेतला, त्यांनी धनगर समाजाचा अपमान केला आणि राज्य सरकारने धनगर समाजाचा अपमान केला। कुठल्याही समाजाच्या कार्यक्रमामध्ये असा मेळावा होत असताना, कधी नाच गाण्याचा कार्यक्रम होताना माझ्या तरी ऐकण्यात 20 वर्षाच्या राजकारणामध्ये नाही। आणि राज्याचे मुख्यमंत्री त्या धनगर समाजाच्या मेळाव्याला संबोधित करायला येत असताना आयोजकांनी अशा पद्धतीने गर्दी राखून ठेवण्यासाठी जर नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला असेल तर अतिशय लज्जास्पद आहे। म्हणजे अशा प्रकारे धनगर समाज तिथे येत नाही म्हणून जत्रेच्या कार्यक्रमामध्ये, यात्रेच्या ठिकाणी त्या ठिकाणी मेळावा घ्यायचा आणि त्या मेळाव्याच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री यायच्या अगोदर नाच गाण्याचा कार्यक्रम होणं हे पहिल्यांदाच या ठिकाणी पाहायला मिळतं। आता चारुलता टोकस यांच्याशी आम्ही बोलत होतो, एक म्हणजे राज्य महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणूनही आणि एक महिला म्हणूनही त्यांनी असं म्हटलंय की ह्या सगळ्या व्यवस्थेला, कायद्याला किंवा जो काही एक धाक असायला हवा, म्हणजे एक धाक असणं आवश्यक असतं, एक प्रोटोकॉल असतो, त्याची गंभीरता खरं तर आयोजकांना राहिली नाही किंवा सरकारला कोणी सिरियसली घेत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। आपण सहमत आहात याबद्दल? हे बघा, हे खरं आहे। आता ज्यांनी कायदा सांभाळायला पाहिजे, ज्यांनी आयोजन कार्यक्रमाचं केलं तेही सरकारचा एक भाग आहेत ना, ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते पक्षाचे प्रवक्ते आहेत। ज्यांनी हा धनगर समाजाचा मेळावा घेतला ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत। गणेश हाकेंनी हा कार्यक्रम घेतला आणि असा कार्यक्रम धनगर समाजाचा मेळावा घेत असताना आपल्याबरोबर धनंजय मुंडे होते आणि ते याबद्दल आपल्याला प्रतिक्रिया देत होते। त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो काही सगळा प्रकार घडलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे। मुख्यमंत्री या व्यासपीठावरती येणार होते आणि त्यांच्या अगोदर त्यांच्याच पक्षातला भाजपचा प्रवक्ता ज्याच्या मार्फत हा धनगर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे
त्यांनी गर्दी थांबवून ठेवण्यासाठी, गर्दी खेचण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे अश्लील डान्स तिथे आयोजित केलेले होते आणि ह्या सगळ्या प्रकाराबद्दल तक्रारी देखील त्यांच्यापर्यंत येत होत्या, पण कोणीही हा प्रकार थांबवला नाही. हे अत्यंत निंदनीय आहे. आपल्याच पक्षातला एक कार्यकर्ता, एक प्रवक्ता अशा पद्धतीने असा हा कार्यक्रम एका मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित करतो, हे अत्यंत गंभीर असल्याचं मत त्यांनी नोंदवलेलं आहे आणि याबद्दल कारवाई व्हावी अशी देखील त्यांनी मागणी केली आहे. यानंतर बघूयात, परभणीत गोदावरीच्या पात्रात वाळू माफियांवर कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. या IBN लोकमतने या बातमीचा वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या बातमीनंतर वाळू माफियांवरती आता कारवाई केली जाते. 25 ट्रॅक्टर, 8 टिप्पर आणि 5 JCBंवर कारवाई झालेली आहे. सोनपेठ, परभणीत ही कारवाई करण्यात आली. परभणीतला सोनपेठ हा भाग आहे, त्या ठिकाणी ही कारवाई केली जाते वाळू माफियांवर. जिल्हाधिकाऱ्यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचे आदेश दिलेत, मात्र केवळ वाळू चोरीचे गुन्हे या प्रकरणात दाखल करण्यात आलेले आहेत. IBN लोकमतचा इम्पॅक्ट आपण बघतोय. या प्रकरणात आता IBN लोकमतने या बातमीचा वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर वाळू माफियांवरती कारवाई केली जाते. महत्त्वाची बातमी आपण बघतोय. या कारवाईत नेमकी कशा पद्धतीने जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. वाळू माफिया वाळू उपोषणाकरता म्हणून जी काही साधनं वापरतात त्यामध्ये 25 ट्रॅक्टर, 8 टिप्पर, 5 JCB ही जप्त करण्यात आली आहेत. परभणी भागातल्या, सोनपेठ भागातले जे वाळू माफिया आहेत यांच्यावर ही कारवाई होताना दिसते. याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात, प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नेमकी काय कारवाई केलेली आहे उपजिल्हाधिकाऱ्यांनी, थेट उपजिल्हाधिकाऱ्यांशी बोलूयात. अभिमन्यू बोधवड आपल्याबरोबर आहेत. बोधवड साहेब, आता या प्रकरणात काय कारवाई केली जाते? म्हणजे मोक्का तर लावला आहे, पण साधे वाळू चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. होय, बरोबर आहे. येस, त्याच्यामध्ये आम्ही 2 पथकं गठीत करण्यात आलेले होते. जिल्हास्तरीय पथकांच्या मार्फत आणि तहसील कार्यालयाचे काही कर्मचारी घेऊन आम्ही त्या ठिकाणी संबंधित जे काही रात्रीच्या 12 वाजता त्या ठिकाणी येऊन नदीपात्रामधून JCBच्या साह्यानं रेतीचं अवैध उत्खनन चालू असण्याच्या तक्रारी आमच्याकडे जनतेमार्फत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्राप्त होत होत्या. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नदीपात्रामध्ये प्रत्यक्ष धडक मोहीम राबवून पथकाच्या मार्फत सदरील JCB आणि ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावर IPCचे सेक्शन 379 आणि अवैध उत्खननाचे जे काही संबंधित तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून संबंधितांच्या जवळपास 21 लोकांच्या विरोधात आम्ही FIR नोंदवलेला आहे. पण मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे का? मोक्का आता त्याच्यामध्ये तपासामध्ये पोलीस ठरवतील की त्याच्यामध्ये मोक्का ऍप्लिकेबल किती लोकांना करता येईल. आम्ही सुरुवातीला तरी अवैध उत्खनन आणि IPC 379 शासकीय मुद्देमालाची चोरी हे 2 सेक्शन अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये जसं जसं तपास प्रोग्रेसिव्ह होत राहील तसं तसं त्या ठिकाणी इतर सेक्शन सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करता येतील. जाता जाता आपण एक आश्वासन द्याल का? कारण IBN लोकमत या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. ह्या सगळ्या कारवाईनंतर आणि या कारवाईनंतर आपण पाहतो कायद्याच्या पळवाटा देखील येते, वाळू माफिया सुटून देखील जाऊ शकतात. पण जर पुन्हा अशी वाळू चोरी झाली तर आपण कडक कारवाई कराल किंवा ही पुन्हा वाळू चोरी होणार नाही याबद्दलचं आश्वासन आपण द्याल? यामध्ये आम्ही आमच्या जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे सुद्धा अशाच कारवाई करत राहणार आहोत आणि शासनाचं जे काही उद्दिष्ट आहे महसूलचं वसुलीचं ते उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये पोलीस विभाग, त्याच्यानंतर RTO विभाग यांना पण त्याच्यामध्ये सहभागी करून त्यांच्यामार्फत सुद्धा या कारवाईची मोहीम यापुढे असंच सातत्याने चालू ठेवण्याच्या संदर्भामध्ये नियोजन केलेलं आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर उपजिल्हाधिकारी बोधवड होते आणि त्यांनी असं सांगितलं पुन्हा जर असा वाळू चोरीचा प्रकार इतर कोणी करताना दिसलं तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. मोक्काच्या अंतर्गत कारवाई होऊ शकते का याबद्दल आता पोलीस तपास करतात, माहिती घेतात. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची आणि ब्रेक नंतर पाहणार आहोत. देवस्थानच्या अध्यक्ष महिला असूनही पुरुषी मानसिकता कायमच. ब्रेकनंतर पाहूया, शनी शिंगणापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच देवस्थानच्या अध्यक्षपदी एका महिलेची निवड करण्यात आली आहे. अनिता शेटे यांची शनी शिंगणापूरच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे, पण तरीही चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळणार नाहीये. महिला अध्यक्ष अनिता शेटे यांनीच हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देवस्थानच्या अध्यक्षा महिला असूनही उपयोग काय
असा प्रश्न विचारला जातोय। उपाध्यक्षपदी नानासाहेब बनकर यांची निवड झाली आहे। यावेळेस पहिल्यांदाच विश्वस्त मंडळात महिलांची निवड झाली होती। अनिता शेटे आणि शालिनी लांडे या दोघींची विश्वस्त म्हणून निवड झाली आहे। एकूणच महिला निवडून आलेल्या असल्या तरी पुरुषी मानसिकता कायम असल्याचं दिसून येत आहे। महिलांना वरती चौथऱ्यावरती जाऊन देणार नाही आम्ही आहे, कारण की 350-400 महिला म्हणजे वर्षापासून महिला ही कधी चौथऱ्यावरती दर्शन घेण्यासाठी गेलेली नाही ना, याच्या पुढे आम्ही महिलांना जाऊन देणार नाही। कारण की तुम्ही आता असे म्हणता की अध्यक्ष हे पद महिलांना भेटलं आणि आता महिला दर्शन घेण्यासाठी चौथऱ्यावरती जाणार, पण हे आम्ही दर्शन घेऊन देणार नाही महिला। आम्ही सगळे गावकरी महिला वगैरे तिथं ठामपणे उभा राहू। की ही जी नेमणूक आहे ही इथल्या आमच्यासारख्या महिलांच्या किंवा स्त्रीवादी भूमिका मांडणाऱ्या स्त्रियांच्या हक्कासाठी भांडणाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं असावी। सगळ्या महिलांना त्या ठिकाणी शनी शिंगणापूरचं जे काही मंदिर आहे, तो जो चौथरा आहे, ते नेमकं काय अद्भुत रसायन आहे ते बघण्याची आम्हाला नक्कीच उत्सुकता लागलेली आहे। आणि ह्या दोन महिलांनी त्या ठिकाणी त्यांची ज्यांनी निवड झालेली आहे त्यांनी त्यासाठी सगळ्या आम महिलांसाठी तो प्रयत्न करावा। फक्त दाखवण्यासाठी त्यांनी केलेलं आहे। आता जसं सांगितलं की विटाळ म्हणून स्त्रियांना या ठिकाणी येण्यास मनाई केलेली जाते। मग ते महालक्ष्मीचं मंदिर असो कोल्हापूरचं किंवा शनी शिंगणापूरचं देवस्थान असो अशा ठिकाणी, पण विटाळामधूनच नवीन जन्म तयार होतो हे आपण विसरतोय। आणि आज महासत्ता होण्याकडे आपली वाटचाल असताना आपण पाश्चात्य देशांचं अनुकरण करतो, त्यांच्या संस्कृतीचं अनुकरण करतो, पण आपले बुरसटलेले विचार आपण कधीच सोडत नाहीये। यानंतर ब्रेकवर जाता जाता आमच्या बेधडक या कार्यक्रमाबद्दल बेधडकमध्ये आज चर्चा करूया शेअर बाजारातल्या घसरणीवरती। यातले आमचे प्रश्न आहेत की शेअर बाजारातील घसरण आगामी आर्थिक मंदीचं सावट आहे का? दुसरा प्रश्न आहे की भारतीय अर्थव्यवस्था ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी सरकार ठोस प्रयत्न करत आहे का? आणि तिसरा प्रश्न आहे की 2016 हे वर्ष मंदीचं सावट दूर करणारं ठरेल का? तेव्हा पाहायला विसरू नका आमचा बेधडक हा कार्यक्रम रात्री 9:05 फक्त IBN लोकमतवर। ब्रेकनंतर पाहूयात गडचिरोली म्हटलं की दुर्गम भाग, जंगल आणि माओवादी इतकंच डोळ्यांसमोर येतं, पण आता याच गडचिरोलीची ओळख एक तरुण शेतकरी मोत्यांचा प्रदेश अशी बनवू पाहतोय। संजय गंडाटे याचीही यशोगाथा पाहूयात। जिथे कष्टाने घाम गाळला जातो तिथे मोती पिकतात असं म्हटलं जातं। गडचिरोलीच्या संजय गडाटे यांच्या बाबतीत हे खरं ठरलंय, कारण एरवी माओवाद्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गडचिरोलीत संजयने मोत्यांची शेती केली आहे। बाजूला तलाव दिसून राहिला, इथे 3000 शिंपले टाकल्यात आणि दुसऱ्या ठिकाणी पुन्हा 2000 शिंपल्याचं माझं चालू आहे। की याच्यामध्ये काय होतं की भविष्यात जे काय मला मिळणार आहे एक बेनिफिट, तो ह्या शेतीमध्ये इतर शेतीपेक्षा खूप चांगला आहे। कारण ते ह्या शेतीमध्ये कसं आहे की एक तलाव, एकच पाणी आणि एकच खाद्य, पण उत्पादन अनेक आहे। उच्च शिक्षित असलेल्या संजयने नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला, पण त्यासाठी त्याने वेगळा मार्ग पत्करला। कृषी महाविद्यालयाची मदत घेऊन त्याने मोती तयार करण्याचं तंत्र विकसित केलं। यात सगळ्यात आधी शिंपल्यामध्ये साच्यात मोत्याचं बीज टाकलं जातं, त्यानंतर जाळ्यांच्या मदतीने हे शिंपले पाण्यात सोडले जातात। त्यानंतर 5-6 महिन्यात या शिंपल्यांमध्ये मोती तयार होतो। या मोत्यांसाठी शिंपलेही आवश्यक असतात। या शिंपल्यांची बीज नदीतूनच मिळतात आणि त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो। कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा कसा प्राप्त करावा याबद्दल प्रशिक्षण मिळालं नाही, आणि या प्रशिक्षणाला मी येऊन खरंच मला खूप मोठा फायदा झाला। आणि इथून गेल्यानंतर माझा असा मानस आहे की मी सुद्धा ही शेती केल्या पाहिजे। इतकंच नाही तर संजयने डिझायनर साचेही तयार केलेत। या साच्यांमध्ये गणपती, बुद्ध, क्रॉस अशा वेगवेगळ्या आकारातले मोती त्यांनी तयार केलेत। कर्जबाजारीपणा, दुष्काळ, नापिकी अशा समस्यांवरून कुढत बसण्यापेक्षा आपल्या घामाचे मोती गाळणं कधीही चांगलं, हेच संजयने दाखवून दिलंय। महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली। या होत्या आतापर्यंतच्या गावाकडच्या बातम्या। पहा फक्त IBN लोकमत।